आहे हे अशा फॉर्म मध्ये पोचलेलं आहे की हे ॲक्वारेजिया मधून पास होऊन सुद्धा रिव्हर्ट होत नाहीये. म्हणजे शरीरामध्ये गेल्यानंतर टॉक्सिसिटी निर्माण करू शकेल का? जर असं लोहभस्म समजा मी तुम्हाला एक आरोग्यवर्धिनी दिली की ज्याच्यामधली ॲटॉमिक ट्रेसेबिलिटी इज लेस दॅन 10% आहे आणि तुम्ही जरी ती आरोग्यवर्धिनी लॅबला सॅम्पलला पाठवली तर त्याच्यामध्ये पार्टिकल पर मिलियन्स ऑफ आयन जर का मी म्हणलं तर ते WHO च्या लिमिटच्या आतमध्येच येणार आहेत. नोबडी कॅन क्लेम मी की माझं प्रॉडक्ट टॉक्सिक आहे किंवा माझ्या प्रॉडक्टने टॉक्सिक येईल, कारण मी जी लिमिट तुम्हाला देतोय, मी देतोय तुम्हाला लोहभस्मच देतोय, पण ते अशा प्रतीचं आहे की त्याच्यातली पार्टिकल्स पर मिलियन लेवल किंवा ASची जी आहे ही 10%च्या खाली आहे. असाच या पद्धतीने हरताळ भस्माचं माझ्याकडे आहे. रसरत्न समुच्चयाचाच पाठ आहे की मधुतुल्य घनीभूते कषाय ब्रह्ममूलचे, जे त्यांनी म्हणला की त्यामध्ये हरताळाच्या भस्माची परीक्षा अशी आहे की पेटलेल्या निखाऱ्यावरती हरताळ भस्म टाकल्यानंतर त्याला निर्धुमत्व पाहिजे, म्हणजे त्यातून धूर येऊन उपयोग नाही. असं हरताळ भस्म जर का तुम्ही निखाऱ्यावरती टाकलं तर धूर येत नाही, पण जेव्हा तुम्ही ते लॅब मध्ये देता तर अराउंड 49% आर्सेनिक त्याच्यात ट्रेसेबल येतं. तो वापरून जो महालक्ष्मी विलास आम्ही निर्माण केलेला आहे तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी विलास मध्ये म्हणजे त्या गोळीमध्ये आर्सेनिकची ट्रेसेबिलिटी ही मच लेस, अराउंड 2-3% आलेली आहे. जी नॉर्मल हरताळ जर का तुम्ही घातली तर ती 20 ते 22% पर्यंत येते. म्हणजे पारदाचा शस्त्र मी का शब्द वापरला मगाशी, तर हे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. आता हे जर मी म्हणलं की जारणाच्या लेवलला इनिशियल राईट बिफोर मारण सुरू करायच्या खूप आधीच जर मी ऑलमोस्ट त्याच्यामधला 33-34% मेटलला कन्वर्ट करून टाकलेलं आहे, तर जेव्हा मी आणखीन पुढे नेत जाईन, जेव्हा या वंगातली ट्रेसेबिलिटी ही जर 20-22% आली फक्त, तर त्याला टॉक्सिसिटी येण्याचा किंवा तुम्हाला कोणालाही घाबरण्याचा प्रश्नच राहत नाही. प्रश्न तुम्हाला कष्ट कुठे घ्यायला लागतात, तर व्हिजिलंटली कष्ट तुम्हाला इथे घ्यायला लागतात. नुसती लोक जनरली काय करतात की सुरुवातीला पुटं लावत जातात, पण त्या पुटामध्ये बऱ्याचदा असं होतं की एका कॉलेजला मी गेलो होतो तेव्हा त्यांनी मला वंगाचं सॅम्पल दाखवलं, तर त्यांचं पूट चुकलं म्हणजे काय, तर आच जास्त झाली, त्यामुळे ते वंग सगळं पुन्हा रवा होऊन शरीरामधनं बाहेर आलं. ग्रेडेड हीट क्रम हा जो आहे ना, हा खूप या ठिकाणी महत्वाचा असतो की रसशास्त्र म्हणजे अग्नीचं प्रमाण आहे, दुसरं काही नाही आहे. अग्नीचं प्रमाण तुम्हाला साधता आलं तर बरंच काही तुम्हाला पुढे साधता येतं. त्यामुळे हा एक पारदाचा महत्वाचा उपयोग जो मी सांगितला. आता मी वळणार आहे तो थोडा आता पारद बंधाकडे वळणार आहे की क्लिनिकल इम्प्लिकेशन आपण काय पद्धतीने विचार करू शकतो. मी रंजित पारदाबद्दल जे मगाशी म्हणलं, तर सुवर्णाचं जेव्हा जारण त्या ठिकाणी आपण करतो तेव्हा पारदाला पूर्ण आंतरबाह्य वर्ण बदलत जातो. रंजन तेल किंवा द्रव्य म्हणजे तुम्ही या ठिकाणी माक्षिकाचा वापर केला तर हा येणारा वर्ण लालसर रंगाचा असतो. सुवर्णाच्या संदर्भाने असतो तेव्हा हा मी तुम्हाला आता दाखवलाय या पद्धतीने आहे. तर ही अवस्था बघायला मिळतात, याच्यातून पुढे तुम्ही जाता. आता काय चिकित्सा, शेवटी सगळ्याचं प्रयोजन येतं हे कुठे येतं, तर शरीराशी येऊन भेटतं की बाबा हे सगळं झालं, त्याचा उपयोग काय, मग चिकित्सा आली. मग पारद इज अक्लेम टू बी मोस्ट व्हॅल्युएबल रिसोर्स, की बाबा प्रत्येक ह्याच्यामध्ये की आता आपण पारदाची महती बघितली, सगळं बघितलं, पण जर पारदाला तुम्ही बंध या स्वरूपात नाही आणू शकलात तर त्याचा चिकित्सक म्हणून तुम्हाला उपयोग नाही. मी आता तुम्हाला 2 प्रकारचे बंध असतात. मेनली गंधकाबरोबर जे आपण हे सगळे करतो, कुपीपक्व, चंद्रोदय, कज्जली, आणि काही वेगळे बंध वेगळे जे रसकर्पूर म्हणतो आपण जसं. पण रसकर्पूर जे गंधक विरहित पारदाचे योग आहेत हे लॉंग टर्म साठी तुम्हाला सेफ्टी त्याची नाही राहत. की रससिंदूर तुम्ही दीर्घकाळ पण देऊ शकता, पण रसकर्पूर नाही देता येत, कारण त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला दिसतात. आता परपटीबद्दल तुमच्याशी थोडं सविस्तर बोलणार आहे. कुठले बंध, उदाहरणार्थ मी म्हणलं तसं कज्जली, परपटी त्याहून स्थिर बंध आहे, कोट्टली हा त्याहून आणखीन स्थिर बंध आहे, सिंदूर हा त्यापेक्षा आणखीन स्थिर बंध आहे, आणि अभ्रक वगैरे चारणा करतात म्हणजे त्याची स्थिरतमता ही आणखीन वाढत जाते, बंध हा जास्त घनस्वरूपात येत जातो. आता थोडं शरीराकडे वळू आपण. रसभैषज्याची कॉन्फरन्स आहे मला मान्य, पण जर आपल्याला संकल्पना समजून घ्यायची असेल त्या दृष्टीने विचार केला ना, अन्न व स्रोतसाचा आपण विचार करणार. परपटी प्रायः अन्न व स्रोतसाच्या विकृतींमध्ये, वैगुण्यांमध्ये वापरली जाते.
की ऑर्गन काय, अन्न व स्रोतसातला सगळ्यात महत्वाचा भाग असेल की जो आपल्याला समजला तर बाकी अन्न व स्रोतस मॅनिप्युलेट करणं सोपं जातं, हा ग्रहणी आहे. पण परपटी संकल्पना ही प्राय ग्रहणीमध्ये का वापरली जाते, आपण याच्याकडे पुढे प्रेझेंटेशन मध्ये मी येणार आहे. परपटी हे प्रधान द्रव्य किंवा भेषज कल्पना आहे जी ग्रहणी आणि या तत्सम अन्नवाच्या विकारांमध्ये आपण ड्रग ऑफ चॉईस किंवा ड्रग फॉर्म ऑफ चॉईस घेऊ शकतो असं म्हणता येईल. अंडरस्टँडिंग फंक्शनल कोरिलेशन बिटवीन परपटी, प्रिपरेशन, फंक्शनिंग आणि ग्रहणी हे साधारण प्रधान तुम्हाला याच्या पुढे मी मांडणार आहे. हा पारदाचा लघुबंध आहे किंवा मूर्छित पारद स्वरूपात पण ज्याला म्हणता येईल. लघुबंध आणि मूर्छित पारद म्हणजे मूर्छित पारद काय, कज्जली तुम्ही समजा 6 महिने अशीच पडून ठेवली तर त्यातनं पारा सुटा पडतो. पण मूर्छित पारद म्हणजे काय, तर त्याला अनलेस देअर आर स्पेसिफिक एफर्ट्स किंवा ऍडिशनल एफर्ट्स, मग ते शरीराचे असतील किंवा बाह्यता असतील, ते जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत त्या गंधकापासून सुटा पडणार नाहीये, म्हणून मूर्छित पारद असं म्हणलंय त्या ठिकाणी. सिंदूर कल्पांपेक्षा कमी आहे त्याची स्टॅबिलिटी. कधी परपट पापडी, आपण पापड खातो त्या स्वरूपाचं त्याला पातळ स्वरूप असतं पापडी, म्हणून त्याला परपटी असं म्हणलेलं आहे. स्कोप जर आपण म्हणलं प्रिपरेशन, परपटीची गामिता कुठपर्यंत जाते तर रसापासून ते पार शुक्रापर्यंत परपटीची गामिता ही तुम्हाला मिळते. परपटी हे खूप वर्सटाईल मीडियम आहे असं मी का म्हणेन की आपण काय म्हणतो जेव्हा शारीर रचना म्हणतो 2 धातूंच्या मध्ये काय असतं, तर धात्वाशयांतर मर्यादा इति कला, की 2 धातूंच्या मधली जी ट्रान्झिएंट फेज आहे. जर रक्तपित्तामध्ये तुम्ही संप्राप्ती जेव्हा चरक सांगतात तेव्हा ते काय म्हणतात, तस्योष्मणा द्रवो धातु धातोर धातोर प्रसिच्यते, की तो उष्मा द्रव धातूच्या मार्फत एका धातूतून दुसऱ्या धातूमध्ये फेकला जातो. प्रसिच्यते इति, तो ऊज आउट होत जातो. मग ऊज कुठून होतो, तर या कला आहेत मधल्या ज्यांच्यामधून हा पुढे जातो. मग परपटी निर्माणाची जर तुम्ही प्रक्रिया बघितलीत तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की मी जे म्हणलं परपटी ही सप्त धातूंपर्यंत तुम्हाला गामिता का देते, तर ते आपल्याला निर्मितीच्या ह्याच्यात लक्षात येईल. एक उदाहरण म्हणलं तर क्रव्याद रस हा परपटी पासून पुढे निर्माण झालेला रस आहे. महापरपटी आहेत, ताम्रपरपटी, विजय परपटी बऱ्याच आहेत. एक दुसरा विचार तुमच्या समोर असा मांडतो की माझ्या आजोबांची संकल्पना आणि विचार मांडणी होती की कुठलंही भस्म एकेरी वापरण्यापेक्षा त्या भस्माची जर तुम्ही परपटी निर्माण केलीत कज्जली बरोबर तर ही रिलेटिव्हली त्याची सेफ्टी जास्त वाढते आणि त्याचा गुणधर्म पण जास्त वाढतात आणि आणखीन कमी मात्रेमध्ये काम होतं. कारण पारद आणि गंधक हे दोन्ही योगवाही पदार्थ आहेत, हे त्या भस्माबरोबर येतात आणि त्याच्या गुणांचं अभिवहन जास्त शीघ्रतेने करून नेतात. त्यामुळे कुठलंही तुम्हाला ताम्र वापरायचं असेल तर ताम्र परपटी करून वापरा, त्याचे गुण हे तुम्हाला जास्त मिळतील. म्हणजे वांती भ्रांती हे जे आहे ते ताम्र परपटीला गुण तेवढे उपद्रव नाहीत जेवढे ताम्रभस्म कच्चं राहील तर त्याला होऊ शकतात. काय व्याधी सामान्य वर्धमान परपटी म्हणून तुम्ही वापरलेला आहे. मी माझे एक्सपिरियन्सेस आतापर्यंत सांगतोय की नॉर्मल कुठल्याही वनस्पती भेषजा बरोबर एकत्र करून देऊ शकता. वर्धमान परपटीचा प्रयोग वेगळा झाला. रसायनार्थ रसायन काळामध्ये वापरली जाऊ शकते, वाजीकरणार्थ तत्तद्रव्यांच्या संयोगानुसार आणि अपुनर्भावार्थ. पण ग्रहणीमध्ये बऱ्याचदा माझा वापरायचा जो ट्रेंड असा आहे की ग्रहणीचा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला सूक्ष्म अल्प मात्रेमध्ये, अल्प म्हणजे मे बी 50 मिलीग्रॅम दिवसातून 2 वेळा समान काळामध्ये किंवा ॲज पर द पेशंट्स संप्राप्ती कशी आहे त्यानुसार जर परपटी तेवढ्या मिनिमल डोसेजमध्ये चालू ठेवली तरी देखील अपुनर्भाव तो ग्रहणीमध्ये तुम्हाला मिळून जातो. मग रिलेटिव्हली काही पथ्याचे पदार्थ पेशंट खाऊ शकतो की सगळ्याच निर्बंध त्याला राहत नाही. काही पदार्थ वर्ज्य सांगतो, पण काही बरेचसे पदार्थ खाऊन आणि ग्रहणीचा डोस जो काय परपटीचा डोस देऊन पेशंट हा चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. काय स्टँडर्ड कज्जलीची जर आपण पद्धत तुम्हाला माहिती असेल आतापर्यंत कोणी मांडली असेल तर, किंवा पारद जी काय कज्जली आहे करून त्याला गोगृतामध्ये वितळवून गरम आच दिली, त्यानंतर चिखलासारखा झाल्यावरती त्याला 2 केळीच्या पात्रांमध्ये दाबतात. शेणावरती केळीचं कर्दळीचं पान ठेवून वरतून दाबतात. त्यामुळे तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये हीट त्याच्यामध्ये अल्टर होते की जो पदार्थ अराउंड 100-120 डिग्री सेल्सिअसला आहे तो पटकन त्या थंड शेणावरती पडल्यानंतर त्याच्यात जो येणारा टेम्परेचर ड्रॉप आहे त्याच्यामध्ये प्रेशर इज अप्लाइड.
त्यामुळे त्याची पातळ चकतीसारखी जी फॉर्म होते ती तुम्हाला पापडीसारखी मिळते. तुपाचं काम इथे जे आहे हे वंगण स्वरूपामध्ये मेनली करता आणि त्याच्यात गुणांचं आदान पण होतं. मग इथे तुम्ही सिद्धघृतांचा वापर पण करू शकता. महातिक्त काय, महाकल्याण काय, संधिपातावरती तुम्हाला असेल विचार तर महाकल्याणकचा वापर करू शकता. गोघृत हे तुम्हाला शिकवलं जातं की बा तूप घालायचं, पण तूप हे फक्त माध्यम आहे का त्या ठिकाणी. मग घृताला संस्कार नाहीत, मग डालडा वापरू का आपण. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणलं तर डालडा स्वस्त पडेल आणि स्निग्धताच द्यायची तर काय फरक पडतोय. पण तसं नाहीये, त्या गोघृतामधल्या गुणांचं आदान तिथे होणार आहे. मग तुम्ही सिद्धघृत का नाही वापरत. मग चांगेरी सिद्धघृताचा जर परपटीला वापर केलात तर त्या परपटीचे गुण आणखीन वाढतील का नाही वाढणार, हा पुढे विषय आहे. घेईल कोणीतरी एमडीला कदाचित. पण हे दिस वर्क्स, या पद्धतीने विचार तुम्ही करायला पाहिजे. कज्जली प्रिपरेशन मेथड स्मॉल क्वांटिटी झालंय, आपण याच्याबद्दल बोललोय. कज्जली परपटीच्या बाबतीत एक पाक महत्वाचा असतो. मृदू पाक ते कुठल्याही, घृताला पण पाक महत्वाचा आहे, तेलाला पण आहे. की पुन्हा पाक म्हणजे काय तर अग्नीचं प्रमाण. त्यामुळे पाक ही सम्यक परपटी निर्माण होणं हेच आवश्यक आहे. काही आपण बघितलं पॉप्युलरली जे वापरले जातात तर रसपरपटी, ताम्रपरपटी, सुवर्णपरपटी, बोलपरपटी, पंचामृत, लोह, विजय, गगन. प्रत्येकाच्या ब्रीफ मध्ये मी आता डिटेल जात नाही, पण कज्जलीची बेसिक रसपरपटी जेव्हा तुम्ही करता तेव्हा गंधकाचं प्रमाण हे तुम्हाला एंड ऍक्टिव्हिटी, टार्गेट ऍक्टिव्हिटी काय पाहिजे त्यानुसार अर्धगंध कज्जली करायची, समगंध, द्विगुण गंध, चतुर्गुण गंधक करायची, ह्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. प्राधान्याने विचार केला तर ग्रहणी, क्षय, ग्रहणी तर प्रत्येक येतेच, पण कास, गुल्मा, आमवातामध्ये पण परपटीचा उपयोग हा फार सुंदर होतो. तुम्ही त्याबरोबर काय पाचनद्रव्य वापरताय, तुम्हाला त्रिकटू वापरायचंय, चित्रक वापरायचंय, चित्रक हरितकी वापरायचंय का अवलेह संकल्पना बरोबर वापरायची, यानुसार परपटीचा उपयोग आमवातामध्ये आम्लपित्त शमन म्हणून. त्यानंतर एकत्रितच विचार केला तर जिथे दोषांची वृद्ध स्थिती आहे पण शोधन तुम्हाला करता येत नाही, अशा वेळेला परपटीचा वापर हा उपयोग त्याचा तुम्हाला दिसतो. कामजनन म्हणून त्याचा एक कामजनन आणि शुक्रजनन म्हणजे कामजनन नीती लॉस ऑफ लिबिडो हा ज्या ठिकाणी येतो, जो आज वाढत चाललेला प्रॉब्लेम आहे बऱ्याच, तिथे परपटीचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने लक्षात येतो. रसपरपटी थोडा अनुपान विशेषाने सांगितलं तर हे तुम्हाला रसतरंगिणीमध्ये हे फार सविस्तर तुम्हाला बघायला मिळेल, त्यामुळे मी त्यामध्ये आणखीन खोल जात नाही. पण एक याच्यात जर का थोडं बघितलं तुम्ही तर अनुपान विशेषत्वाने फरक कसा पडत जातो बघा. रासनामूळ आणि घृत उन्मादामध्ये काम करतो आणि दत्तूरबीजाच्या चूर्णाबरोबर दिलेली परपटी पण उन्मादामध्ये काम करते. मग या दोन मध्ये बायफर्केशन कुठे करायचं, तर इथे तुम्हाला विचार करायला लागतो. मग रासनेचा काय कॉन्स्टिट्यूशन येतं आणि दत्तुराचा कुठे येतो. मग दत्तुरा बरोबर जी दिलेली परपटी आहे ना, याचा डोस हा रासनेच्या 1/10 असणार आहे, कारण विषाचा वापर तिथे कुठे ना कुठेतरी आलेला आहे. मथित दग्र पुढे ताम्रपरपटी 1/4 आपण त्यामध्ये ताम्रभस्म फक्त घेतलेलं आहे आणि ताम्रपरपटी त्याबरोबर मारलेल्या. ताम्रपरपटीचा कुठे विशेषतः विचार केला तर यकृत वृद्धी किंवा सेरोटिक चेंजेस जिथे पर्टिक्युलरली असतात त्या ठिकाणी ताम्रपरपटीचा उपयोग येतो. वृद्धपत कामला, कामलोत्थ दौर्बल्य किंवा क्रॉनिक अल्कोहोलिझम मध्ये पण ताम्रपरपटीचा उपयोग हा चांगले रिझल्ट देतो. याच्या बरोबर तुम्हाला ओजाची विकृती जर बऱ्याचदा यामध्ये जी दिसते तर कस्टमाइज काही असेल तर ताम्राबरोबर अजून ताम्राच्या 0.5 सुवर्ण जर का तुम्ही त्याच्यात दिलं तर ओजाच्या विकृती ज्या आहेत त्या एकाच प्रॉडक्ट मध्ये तुम्ही म्हणजे परपटी संकल्पनेमध्ये उत्तम पद्धतीने कव्हर करून घेऊ शकता. सुवर्ण परपटी त्याच पद्धतीने, पण सुवर्ण परपटीचं वेगळे विचार केले तर सुवर्ण कुठे वापरायचं, उठसूट सुवर्ण वापरायचं का, पहिल्या दिवशी पेशंट आला तर सुवर्णकल्प चिकटवून मोकळं व्हायचं का, किंवा मोठ्या गाडीतून आलाय परवडणार आहे त्याला लाव सुवर्णकल्प, असं आहे का, असं नाहीये. सुरुवातीला तुम्ही जे काय भेषज आहेत जे पेशंटसाठी योग्य आहे तेच तुम्ही द्यायला पाहिजे. देवांना आल्यानंतर तुम्हाला वाटलं की बाबा हा रुग्ण योगेंद्र रस घेतल्यानेच बरा होणार आहे तर ते त्याला योगेंद्र न देणं हा सुद्धा प्रमाद आहे आणि गरज नसताना योगेंद्र देणं हा सुद्धा प्रमाद आहे. त्यामुळे त्याचं काम ज्याने होणार आहे ते भेषज त्याला द्या. तुम्ही साधन आहात,
तो तुमच्याकडे आलेला आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. मग विशेषतः स्वरणाचा वापर कुठे होतो, तर जिथे पुराण व्याधी आहेत, अतिजीर्ण व्याधी आहेत, ज्यांना कन्व्हेन्शनल तुम्ही सगळी ट्रीटमेंट झालेली आहे आणि कशाने उपशम मिळत नाही, तिथे सुवर्णाचा वापर करा. कारण हा सुवर्णाचा वापर तुम्ही पद्धतशीरपणे आणि अतिशय काटकसरीने, मी असं म्हणेन की तुम्हाला अफोर्ड करणं शक्य आहे, पेशंटला अफोर्ड करणं शक्य आहे, पण ॲज अ क्लिनिशियन म्हणून तुम्ही जेव्हा डेव्हलप होता किंवा स्वतःला वैद्य म्हणून निर्माण करता, अमुक औषध नाही म्हणून अजून आज माझं काम अडतं, असं होत नाही. ताराचंदला एकदा विद्यार्थ्यांनी वडिलांना विचारलं होतं की सर, आपण गुगळगल्प नसेल तर तुम्ही ओपीडी चालवू शकता का? 1 वर्ष एकही गुगळगल्प न लिहिता त्याच एफिशियंटली ओपीडी कमी न होता वडिलांनी चालवून दाखवली होती. की माझ्याकडे हे नाही म्हणून माझं अडत नाही, जे आहे त्याच्यातून मी रिझल्ट काढून देऊ शकतो. ही वैद्य म्हणून तुमची कॅपेबिलिटी डेव्हलप झाली.